तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या अनुपस्थितीत कुणाला भेटतो, काय करतो, कुठे जातो, तो तुम्हाला डबल क्रॉस तर करत नाही ना, याची आताच खातरजमा करा, नाहीतर घात निश्चित आहे. समजा 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, एक अपत्य होतं, पण पती दारुडा आणि पत्नी व्याभिचारी निघाली. दोघात तिसरा आला आणि नात्यांचा दसरा झाला. प्रियकराच्या मदतीनंच मग पत्नीनं पतीच्या हत्येचा एक असा कट आखला ज्याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. पहा हा स्पेशल रिपोर्ट, कामावर घरचा गडी, घरात पत्नीच्या 12 भानगडी. पत्नीचे विवाह बाह्य लफडे, पतीवर एक घाव 2 तुकडे. कामावर घरचा गडी, घरात पत्नीच्या 12 भानगडी. अनैतिक संबंधात पती अडसर, पत्नीनं काढली कसर. नात्यात फाटा, प्रियकराकडून पतीचा काटा. खुनशी पत्नी, नात्यांना मुठ माती. पोलिसांच्या ताब्यात असलेली हीच ती कमनशिबी पत्नी, ज्याला नवरा मानून सप्तपदी घेतल्या, त्याचाच खून केल्याचा या महिलेवर आरोप आहे. पतीच्या खुनासाठी तिने प्रियकराला सुपारी दिली. अनैतिक संबंधात पती अडसर ठरला तर या कर्मदरिद्री पत्नीनं पतीच्या खुनाचा कट आखला. नुसता कटच आखला नाही तर प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून करून टाकला. सकाळी आम्हाला कंट्रोल रूमहून माहिती मिळाली की नामदेवनगर गार्डनच्या समोर एक मृतदेह पडलेला आहे. तात्काळ आम्ही सर्व टीम त्या ठिकाणी गेलो असता एक मृतदेह त्या ठिकाणी मिळून आला. त्याच्या उजव्या हाताची नस कापली होती, डोक्याला एक जखम दिसत होती. थोड्या वेळाने त्या ठिकाणी त्याची पत्नी आली आणि त्यावरून त्या मैताचं नाव शेखर रमेश पवनीकर, वय 28 वर्ष, राहणार कुंदन लाल गुप्तानगर, पोस्ट यशोधरानगर असं निष्पन्न झालं होतं. त्या घटनास्थळी आम्हाला एक ब्लेडचा तुकडा सुद्धा मिळालेला होता. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अज्ञात इसमाविरुद्ध 302चा गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे. रश्मी पवनीकर असे या खुनशी पत्नीचं नाव आहे. प्रज्वल भवसरे असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. मृत शेखर पवनीकर सोबत रश्मीचा 2 वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना एक अपत्य आहे. शेखर हा कपड्याच्या दुकानात काम करत होता, मात्र त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. सोबतच तो घरी पैसे सुद्धा देत नव्हता. हेच कारण होतं की गुन्ह्याला वाट मोकळी झाली. पैशांच्या वादातून पती पत्नीमध्ये खटके उडू लागले. काही दिवसांपूर्वी रश्मीची ओळख प्रज्वल भवसरे सोबत झाली. त्यांचं प्रेम सूत जुळलं आणि भवसरे रश्मीच्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागला. तिथेच घात झाला. या दोघांनी शेखरचा सोक्ष मोक्ष लावण्याचा कट आखला. रात्री 12च्या दरम्यान शेखर घरी आल्यानंतर त्याची दोरीनं गळा आवळून या दोघांनी हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह मोटरसायकलवर बसून नामदेव नगर गार्डन जवळ टाकून त्याच्या हाताची नस कापून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पण पोलीस तपासात बिंग फुटला. 6 महिन्यापूर्वी हा जो दुसरा आरोपी आहे प्रज्वल वैसारे, याच्याशी ह्या आरोपीत महिलेची ओळख झाली होती आणि ह्या त्रासाला कंटाळून काल रात्री 12 ते 1च्या दरम्यान ह्या दोन्ही आरोपींनी ह्या जखमीच्या मैताच्या घरी त्याचा प्रथम रस्सीने गाळा आवळला होता आणि नंतर एका मोटरसायकलवरून त्याचा मृतदेह नामदेवनगर गार्डनच्या समोर टाकला होता आणि जाताना त्याच्या हाताची नस ब्लेडनं कापली होती आणि दगडानं कपाळावरती मारून ते निघून गेले होते. दोन्ही आरोपी ताब्यात आहेत आणि पुढील कारवाई करीत आहोत. पोलिसांना जेव्हा हा मृतदेह सापडला त्यांनी पत्नीला माहिती दिली. पत्नी रश्मीनं घटनास्थळ गाठून एकच हंबरडा फोडला. मात्र तपासांती तीच गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं तेव्हा तिचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी शेखरची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्यात ठोकून तुरुंगात धाडलंय. पण दारुड्या पतीचा खून करणं रश्मीला आता चांगलंच महागात पडलंय. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.